गौरी तुझी एक मालिका गाजली आणि त्याच्यानंतर आता तू चित्रपटात आहेस आणि श्यामची आईच अशी भूमिका साकारते. त्याच्यासाठी भरपूर म्हणतात ना, श्यामची आई म्हणजे एक आपल्यासमोर चित्रच येतं की एवढं सुंदर. मग तुला जेव्हा पहिल्यांदा या भूमिकेविषयी सांगितलं, तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? अर्थातच आनंदाची होती. कारण आता तूच म्हणालीस श्यामच्या आईविषयी एक वलय आहे त्या नावाभोवतीच, तर ती भूमिका साकारायला मिळणं हे खूप आनंदाचं होतं. शिवाय ज्यांच्याकडून हे सगळं घडणार होतं ती नावं एवढी मोठी होती. आपला पहिला चित्रपट ह्या सगळ्यांसोबत असावा, तोही श्यामची आई हा असावा, हा फारच आनंदाचा भाग होता माझ्यासाठी. सो अर्थात पहिली प्रतिक्रिया ही आनंद, उत्साह, एक्साइटमेंट अशीच होती. संदीप पाठक म्हटलं की लोकांना हसवणार असं येतं, पण एका वेगळ्या भूमिकेत आहेस तू. नाही, अगदीच मला हसवणारा म्हणजे मला मुळामध्ये माझा स्वभाव असा आहे की मला असं वाटतं की मी जिथे जातो, मग ते नाटकाचा प्रयोग असेल, इव्हेंट असेल, सिनेमा असेल, दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा मला खूप स्ट्रेसफुल जगणं किंवा ते बॅगेज घेऊन ते कॅरी करणं ते जमत नाही मला. त्याच्यामुळे मी आहे तसा प्रेझेंट होणाऱ्यातला माणूस आहे. पण ह्याचा अर्थ हा एकच भूमिका करू शकतो असं नाही आहे. खरं तर आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत की जी वेगळ्या प्रकारची भूमिका निभावू शकतात. तर मला सगळ्यात असं वाटतं की चित्रपट असं माध्यम आहे की दिग्दर्शकाला तो विश्वास असणं की सुजयची माझी काहीच ओळख नाही, आम्ही कधीच भेटलेलो नाही, अगदीच कधी हाय बाय झाला असेल पण कधीच नाही. मला आश्चर्य म्हणजे मला असं वाटलं की जो दिग्दर्शक असतो तो बरोबर त्याचं लक्ष असतं, तो शोधत असतो. त्यांनी माझं कुठलं काम बघितलंय मला माहिती नाही, काम बघितलंय पण कुठलं बघितलंय, त्यांनी कशामुळे माझं कास्टिंग केलंय की का त्याला मीच दिसलो त्या रोलमध्ये हे मला माहिती नाही. पण सुजय जे सांगेल ते आपल्याला ऐकायचं आहे, कारण चित्रपट हा ते त्याचं बाळ आहे, ते तो त्याला दिसतो. नटाला चित्रपट दिसत नाही. संदीप पाठक आणि अमित बच्चन साहेब आमच्या दोघांचा तोच प्रॉब्लेम, आम्हाला फिल्म दिसत नाही, आम्ही ॲक्टर आहोत, आम्ही डिरेक्टर नाही, रायटर. त्याच्यामुळे आणि फक्त अभिनय येतो मला, बाकी मला लिहिता येत नाही, मला दिग्दर्शनातलं कळत नाही. त्याच्यामुळे जे आपल्याला येत आहे ते त्याबर हुकूम तो रिझल्ट देणं. कारण नाटक हे माध्यम वेगळं आहे, चित्रपट हे इतकं दिग्दर्शकाचं माध्यम आहे की तुम्ही तिथे स्वतःमध्ये राहणं, त्या भूमिकेमध्ये राहणं, तिथे असणं. फिल्म करताना कोणतीही फिल्म तर तिथे असणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे त्यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं म्हणजे माझ्यावर वेगळ्या प्रकारे विश्वास टाकला की नाही, ही भूमिका हा कॅरी करणारा ॲक्टर आहे असं त्याला वाटलं. आणि मग नटाचं हे सुरू होतं की नाही, मग मला पूर्ण न्याय द्यायचा आहे. मला तिथे मी जरी इथे खूप प्रमोशनमध्ये लाईट मूड क्रिएट करतोय पण मी सेटवर असं अजिबात नव्हतो, कारण मग तुम्हाला परत भूमिकेत जायला मग ते वातावरण आणि सर्व हा आत्ता ही इंडस्ट्री बघतोय, तर त्याला हे कळणं खूप गरजेचं आहे की नाही, हे खूप सिरियस माध्यम. म्हणजे मी एरवी प्रमोशनला हसवेल त्याला, पण तिथे माझा आणि त्याचा सीन आहे, तर मला तिथे शांतच राहायचं आहे. कारण तो ऑब्झर्व करतोय मला, ओमला, हिला, सगळ्यांना ऑब्झर्व, सुजयला ऑब्झर्व करतोय. त्याच्यामुळे हे त्याला जर ह्या इंडस्ट्री यायची असेल तर ओके, एवढं सगळं करावं लागतं. सो माझा या क्षेत्राकडे मी जरी माझा स्वभाव विनोदी किंवा विनोदी दृष्टीनं बघणार असलो तरी पण या क्षेत्राकडे किंवा अभिनयाकडे मी खूप गंभीरपणे बघतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची लाईन जी मला आवडते, मी जर विनोदी भूमिका जास्त करत असेल पण तरीही लोकांना हसवणं ही खूप गंभीर बाब आहे. कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. त्याच्यामुळे मला हे वेगवेगळे करायला मिळतं, हे माझं नशीब आहे. हरिश्चंद्रची फॅक्टरी, 1000ची नोट, रंगापतंगा, इडक, इन्व्हेस्टमेंट रत्नाकर मतकरींचा, ही फिल्म, यासारखे प्रोजेक्ट माझ्याकडे येत आहेत तर मला असं वाटतं मी श्रीमंत आहे. माझ्या मुलाला मी किती शेती घेतली, किती गाळे घेतले, किती प्रॉपर्टी घेतली हे दाखवण्यापेक्षा म्हातारपणात माझ्या मुलाला मला हे दाखवायला आवडेल की बाळा मी ह्या सिनेमांचा भाग आहे. सो हेच माझं हे आहे. शर्व, मला सांग, तू लहानपणा म्हणजे अगदी तुझ्या मम्मीने वगैरे तुला गोष्ट, श्यामच्या आईची गोष्ट किंवा श्यामची गोष्ट सांगितली होती का? का चित्रपट आल्यानंतर तू अभ्यास सुरू केलास? खरं तर चित्रपट आल्यानंतर मी अभ्यास सुरू केला, पण साने गुरुजी, श्यामची आई, म्हणजे साने गुरुजींचे विचारांचे अनुयायी असलेल्या बॅकग्राऊंडमधनं मी आलो आहे. आणि त्याच्यामुळे श्यामची आई काय आहे किंवा श्यामच्या आईची गोष्ट काय आहे, साने गुरुजींची विचारधारा कोणती होती, तर या गोष्टींबाबत मला आयडिया होती. पण श्यामची आईची ऑडिशन वगैरे दिल्यावरती सिलेक्शन झाल्यानंतर अभ्यास म्हणून मी श्यामची आईचं पुस्तक वाचायला घेतलं.
श्यामच्या आईमध्ये एक आई आणि मुलाचं रिलेशन पाहिलं होतं. तर तुझ्या आईचं आणि तुझं रिअल आयुष्यातलं रिलेशन कसं आहे आणि त्याचा ही भूमिका साकारताना किती फायदा झाला तुला? आई आणि मी, मला वाटतं आमच्या नात्याचं सगळ्यात ज्याच्यावर ते आधारलेलं आहे ते म्हणजे संवाद. सगळे म्हणजे चिडवतात मला, एवढी मोठी झाली असतं तरी आईशी दिवसातनं तुला 10 वेळेला कशाला बोलायचं असतं, पण एका ठराविक वेळेला दिवसातून 2-3 वेळेला आईशी बोलणं, एक बेसिक रिपोर्टिंग असतंच, पण त्याचं विश्लेषण पण असतं की असं घडलं, मग त्यावर मला असं वाटलं, मग तुला वाटतंय का की मला जे वाटलंय ते बरोबर आहे की नाही, या प्रकारचं बेसिकली ते नातं आहे. तर त्यामुळे खरंच आहे नाही वाचण्यासारखं काही नाही हो, पण म्हणजे पण नाही, पण खरंच त्याच्यामुळे- 3, 4, 5 कधी 10 वेळा पण करते ती फोन आईला. ठीक आहे, गुड की मी एवढा संवाद आईशी साधणं कधीही बोलायला चांगलं. कोणतरी लागतं आता सारखं. तिला ऍड्रेस सापडत नव्हती, आईलाच फोन ती केली. जरा गुगल मॅप नाही, पण त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की जेव्हा तुमची आई ही तुमची मैत्रीण होते आहे, तर तुम्हाला बाकीचं जग हसवू शकत नाही अशा वेळी, कारण तुम्ही इमोशनली बाकीच्यांवर मग तेवढे अवलंबून राहत नाही असं या अर्थी. सो त्या दृष्टीने पाहिलं तर तिचा खूप मोठा आधार आहे मला. आणि म्हणून श्यामची आई पुस्तक परत वाचताना या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वेळेला तिच्यावर रागवलेलो असतो किंवा तिला खोटं ठरवलेलं असतं की हे काय आहे, तर ते तसं नसावं कदाचित. तिच्या दृष्टीने हे काय दिसतं तिला जग, हे थोडं समजायला लागलं. मी असं नाही म्हणणार की ते पूर्ण अचीव झालंय किंवा मी काय आईशी आता लगेच फार गोडगोडच वागते, अशातला भाग नाहीये. पण तिचा दृष्टिकोन या सगळ्याकडे बघण्याचा, आमच्या नात्याकडे बघण्याचा आणि माझं भविष्य बघण्याचा काय असावा याचा थोडा अंदाज यायला लागला. आणि मग तसं तिच्याशी वागणं, बोलणं आणि विचार करणं घडायला लागलं. तिला गृहीत धरणं कमी झालं. सो श्यामच्या आईच्या वागण्यातल्या त्या वागण्यामागची कारणं कळायला लागली माझ्या आणि आईच्या नात्यामुळे, हे नक्की. तुला सांग, ट्रेलर आल्यानंतर लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात, साने गुरुजीचे सगळेच प्रेमात आहेत. तर मला सांग, आता तुला कशा पद्धतीने प्रतिक्रिया लोकांच्या मिळत आहेत आणि किती आता आनंद होतो? खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत मला. आणि लोक असं म्हणतात की खूप वेगळी वाटते ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा. आत्ता संदीप जसं म्हणाला तसं मला फार ते महत्त्वाचं वाटतं की कास्टिंग तुमचं डिरेक्टर जेव्हा करतो तेव्हा त्याला ती दृष्टी असणं. कारण एका ह्याच्यात बसवणं एका कलाकाराला खूप म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न लागत नाही, ते होतच असतं आपोआप. पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं आणि एखाद्या कलाकाराला आपण कुठल्या तरी ह्याच्यात बघणं आणि त्याच्यात तो कसा दिसेल, त्याचा आवाज कसा ऐकू येईल, तो काय त्याच्यात अदाकारी करेल, ह्याचं एक भान असणं हे सगळ्यांना साध्य होत नाही. ते मला सुजयचं कौतुक वाटतं जे त्यांनी केलं की किंवा कुठलाही दिग्दर्शक जो आधी तुम्हाला ठरलेल्या पठडीतून, म्हणजे जसं संदीपनी सांगितलं की त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कामं येत असतात आणि आत्तापर्यंत त्यांनी जी कामं केली आहेत ते असून सुद्धा त्याला अशी गंभीर भूमिका देणं, म्हणजे त्याच्यावर हा विश्वास ठेवणं आणि त्या दृष्टीने एका कलाकाराकडे बघणं हे त्या कलाकारासाठी खूप म्हणजे स्वातंत्र्य देणारं असतं आणि त्याला खूप संधी मोठी देणारी असते. तर तसं माझ्या बाबतीत पण झालं. आणि आधीच्या पण सिनेमाच्या बाबतीत म्हणजे तरडेंनी सुद्धा जेव्हा मुळशी पॅटर्नसाठी विचारलं होतं तर त्याच्या आधी काही मी असं गुंड वाटीन असं कुठलाच रोल केला नव्हता आणि ह्याच्यानंतर मी साने गुरुजी वाटीन असा कुठलाच रोल केला नव्हता. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की असं त्या कलाकाराकडे वेगळ्या पद्धतीने बघता येणं आणि त्या तो कलाकार आहे असंच त्याच्याकडे बघणं. त्याच्या तू पहिल्यांदा तुला ज्या लुकमध्ये जेव्हा पाहिलंस तुझ्या स्वतःच्या मनात पहिला काय आलेलं? छान वाटलेलं मला. वेगळं काय आलं नाही, चांगलं वाटलं. नाही, पण आता तो म्हणाला तसं सिनेमा पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला आणि ते लक्षात येईल, आम्हाला आता कोणाला साने गुरुजींची प्रतिमा ओमपेक्षा वेगळी नाही येते, इमॅजिन नाही होते. इतकं ते कन्व्हिक्शननी, म्हणजे लुकपासून अभिनयापर्यंत ते सगळंच एवढं कन्व्हिक्शननी झालंय की आता साने गुरुजी म्हणलं की त्याचा चेहरा येतो. आणि असं आम्ही नाही, बरेच जण म्हणतात
तुम्हालाही होपफुली तसंच वाटेल पाहिल्यावर. ओम जे आत्ता बोलला ना ते मला ॲक्टर म्हणून, ॲक्टरचं कसं असतं ना शेवटी तो असतोच ना जरी त्याचा प्रवास बघ, म्हणजे मला तो फार छान वाटतं ते मुळशी पॅटर्न जिथे लोकांना तो आवडला, हिंसा ते अहिंसा असा ॲक्टर म्हणून ट्रॅव्हल आहे त्याचा आता.